ज्ञानेश्वरी पठण अध्याय 4 ओव्या 161 ते 180 श्लोक 34 ते 38। जेत प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिय विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू पिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथे न पाहता सहज भेटे आपण पे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती स्व आणावे तरी संत या भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्तवर्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये यज्ञत्वान पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि जयाचेनी वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकुत होय ते वेळी आपण पेया आहती ये आशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसे तू ऐसे ज्ञान प्रकाश पाहिल तै मोह अंधुकारू जाईल जय गुरुकृपा होईल पार्थागा अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमा सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू हवनी अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये एकही विश्व भ्रमाळ घैसा घैळासा
जो अमृताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळवू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे दिसाळू दुजे जगी यथैधासी समीर्धोग्नीर भस्मासात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मासात कुरुते तथा सांगई भोन त्रैलोक्याची काजळी जे गगना माझी उदवली तिये प्रलयाचे वाहतुळी काय अभ्रपुरे की पवनाचे नि कोपे पाणीयेची जो पळिपे तो प्रलयानळू दडपे तृणे काष्टे काई नहि ज्ञानेन सदृशं पवित्र मीय विद्यते तत्स्वयं योग सिद्ध कालेनात्मनि विंदती म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे नि पाडे पवित्र न दिसे एक ज्ञान ही उत्तम होये आणि काही एक तैसे के आये जैसे चैतन्य कानोये दुसरे गा या महातेजाचे निया कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा राम कृष्ण हरी।